नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता आपण आलेलो आहोत वांग्याच्या प्लॉटमध्ये. या ठिकाणी पाहू शकता की वांग्याचा हा फड आहे. एकदम क्लिअर कट याची लागवड झालेली आहे. आता वांग्याचा शेती करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचे काय करायचं आहे की दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय तर वांग्याच्या दोन सरीमधील अंतर किमान 6 फूट असणं गरजेचं आहे. कारण कसं असतं की वांग हे मोठं पीक आहे. हे किमान 7-8 महिने तरी चालणारं पीक आहे. सध्या गारठा आहे. त्यामुळं वांग्याची ग्रोथ सध्या कमी होत आहे. पण जसं जसं गारठा संपत जाईल तशी तशी वांग्याच्या झाडांची ग्रोथ जी आहे ती वाढणार आहे. त्यामुळे यामध्ये अंतर ठेवणंच गरजेचं असतं. त्याचबरोबर दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 रोपातील अंतर देखील आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. किमान 2 रोपातील अंतर जे आहे वांग्याच्या तर 2.5 फूट ते 3 फूट असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याच प्रकारे आपण परफेक्ट वांग्याची लागवड केलेली आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते तर वांगे लागवड केल्यानंतर आपलं सर्व शेतकऱ्यांना अडचण येत असते ती वांग्याच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी काय करायचं किंवा बेसल डोस कोणता टाकायचा या शेतकऱ्यांना माहिती नसतं. तसे ह्या प्लॉटला आपण काय काय टाकलेलं आहे ते आता आपण तुम्हाला सांगतोय की या प्लॉटला आपण बेसलमध्ये आपण कृषीवर्धनची एक बॅग टाकली होती. त्याचबरोबर आपलं ह्युमिक जे आहे ते दाणेदार त्याची एक बॅग टाकली होती. त्यामुळे आता सध्या आपण पाहू शकतो की वांग्याची ग्रोथ हिवाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे झालेली आहे. आणि फुलकळी सेटिंग किंवा याचा फुटवा तुम्ही पाहू शकता. एक नंबर फुटवा झालेला आहे आणि फुलंही तुम्ही पाहू शकता. तुम्ही म्हणाला आता ही एवढी मस्तपैकी फुलं येण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर तुम्हाला पहिली ड्रिचिंग घ्यायची आहे. तुम्ही 19-19 ह्युमिक आणि त्यासोबत तुम्ही एखादं बुरशीनाशक घेऊ शकता जेणेकरून तुमच्या वांग्याची ग्रोथ चांगली होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही वांग कधीही लावा पण दुसरी ड्रिचिंग घ्यायला विसरू नका. ती म्हणजे काय तर फास्ट रिझल्ट आणि 1261 जेणेकरून फास्ट रिझल्ट आणि 1261 आपल्या वांग्याला जे आहे ते बूस्टर देत असतात. आपल्या वांग्याचे असंख्य फुटवे निघत असतात आणि लाईफ टाईम काम करण्यासाठी ते एकदम परफेक्ट राहतं. कारण आपण फुलं पाहू शकता की यावरती फास्ट रिझल्ट आणि ओकीची फवारणी केली होती गेल्या वेळी. तर आपण फुलांची सेटिंग पाहू शकता. जबरदस्त सेटिंग आहे. वांग्याची क्वालिटी ही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता काय हा फळ अजून चालू झालेला आहे पण अजून त्या प्रकारे याला फळ धारणा सुरू झालेली नाही. पण फुल धारणा तुम्ही पाहू शकता की त्यासाठी आपण ज्या फवारणी घेतल्या होत्या त्या यासाठी फायदेशीर झालेल्या आहेत. फास्ट रिझल्टची फवारणी असेल, ओकेची फवारणी असेल त्या आपण याला घेतलेल्या होत्या. त्यामुळे तुम्ही याची फुल सेटिंग पाहू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये यामधून आपण उत्पादनही चांगल्या प्रकारे घेणार आहोत. आपण फळाची ही क्वालिटी पाहू शकता. आणि शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचं काय अडचण येत असते तर वांग्यामध्ये सर्वात मोठी अडचण शेतकऱ्यांना किडीची असते. त्यामुळे शेतकरी सहसा वांग्याकडे दुर्लक्ष करतात. पण जर आपण सुरुवातीपासूनच जर वांग्याला जर नीट जपलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या किडीचा सामना आपल्या वांग्यामध्ये म्हणजे आपल्या वांग्यामध्ये होणार नाही. कीड जर झालेली असेल तर आपल्या वांग्याची फुलगळणा होत असते. तर अशा वेळी आपण बूस्ट फ्लावर देखील वापरू शकता. आणि वांग्याची क्वालिटी ही आपण पाहू शकता. सध्या ह्या वांग्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग नाहीये, कोणत्याही प्रकारचं व्हायरस नाही आहे किंवा फुल सेटिंग ही सगळी चांगली आहे. खाली आपण जमिनीवर पाहू शकता की एकही फुल गळलेलं नाही. कारण की फास्ट रिझल्टची जी ताकद आहे की एकही फुल या ठिकाणी खाली गळलेलं नाही. आपण पाहू शकता की मल्चिंग पेपरवर सर्व एकही फुल गळलेलं नाही. त्यामुळे वांग्याची माहिती जर तुम्हाला अशीच प्रकारची हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही कोणती माहिती जाणून घ्यायची आहे ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.